आज आपण पाहणार आहोत मक्याचे पराठे। त्याच्यासाठी इथे मी मका उकडून घेतलेला आहे, त्याचे दाणे काढून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे। जास्त पेस्ट नाही करायची आपल्याला, जाडसर असंच ठेवायचं आहे। हे बघा अशा प्रकारे एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे, बारीक कांदा टाकायचा बारीक चिरून छोटा। लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकायची आहे आपल्याला, मीठ टाकलेलं आहे, इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, धणेपूड टाकायचे, जिरपूड टाकलेलं आहे, चाट मसाला टाकलेला आहे, बघा इथे मीठ टाकलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। पाणी ठेवायचं आहे नाही दाण्यांमध्ये, नाहीतर मग पातळ होईल सारण। दाणे निवडले की थोडंसं पंख्याखाली ठेवायचे आहेत, म्हणजे पाणी थोडं सुकून जाईल आणि सारणही पातळ होणार नाही। माझं इथे पातळ थोडंसं सारण पातळ झालेलं आहे। हे बघा अशा प्रकारे मी पराठा केलेला आहे, अशा प्रकारे पराठा केलेला आहे। बघा इथे मी बटर लावलेलं आहे, तुम्ही तूप लावा, तेल लावा। छान असा पराठा झालेला आहे, दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे। हे बघा आता दुसरा पराठा दाखवत आहे। हे खायला खूप छान लागतात मक्याचे पराठे, आणि आता मक्याचा सीझन आहे, बाजारात भरपूर मके आलेले आहेत, त्यामुळे काहीतरी वेगळं करून मुलांना टिफिनसाठी आपण देऊ शकतो मक्याचे पराठे। तुम्ही करा।